विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9वी विषय मराठी व्याकरण घटक. यामध्ये आपण बघणार आहोत अलंकार. तर अलंकार शिकत असताना अलंकार म्हणजे काय हे आपण आधी लक्षात घेऊया. अलंकार म्हणजे काय तर दागिने किंवा आभूषणे. माणसाच्या शारीरिक सौंदर्यात भर पडावी म्हणून दागिने घातले जातात. दागिन्यामुळे काय होतं तर शरीराला शोभा येते. त्याचप्रमाणे भाषा अधिक परिणामकारक आणि सुंदर व्हावी म्हणून भाषेला अलंकार चढवले जातात. म्हणून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना भाषिक अलंकार असे म्हणतात. आपण दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी असताना पाहतो. कथा, कादंबरी, कविता, नाटक हे साहित्य वाचताना ही भाषा आपल्याला वेगळी आहे असं लक्षात येतं. साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. हे जे भाषेचे अलंकार आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक शब्दालंकार आणि दोन अर्थालंकार. तर शब्दालंकार म्हणजे काय तर शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते ते शब्दालंकार होय. आणि अर्थालंकार म्हणजे काय तर अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यांना आपण अर्थालंकार असे म्हणतो. या दोन्ही प्रकारांचा अभ्यास आपण इयत्ता 8वी इयत्तेमध्ये केलेला आहे. या इयत्तेत आपण कोणते अलंकार अभ्यासणार तर रूपक, व्यतिरेक, दृष्टांत आणि चेतन गुणोक्ती हे अर्थालंकार आपण शिकणार आहोत. तर आजच्या तासाला आपण यातील दोन अलंकारांचा अभ्यास करणार आहोत, रूपक अलंकार आणि व्यतिरेक अलंकार. अलंकार शिकत असताना आपल्याला उपमेय आणि उपमान या दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. या ठिकाणी दोन वाक्ये दिलेली आहेत. पहिलं वाक्य आहे महेश वाघासारखा शूर आहे आणि दुसरं वाक्य आहे सलील सशासारखा भित्र आहे. तर वरील वाक्यामध्ये महेश आणि वाघ यांची तुलना केलेली आहे व साधर्म्य दाखवलेले आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सलील आणि ससा यांची तुलना केलेली आहे आणि साधर्म्य दाखवलेले आहे. म्हणजेच पहिल्या वाक्यात महेशला वाघाची उपमा दिलेली दिसून येते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सलीलला सशाची उपमा दिलेली आहे. यावरून आपण लक्षात घ्यायचं आहे की ज्या वस्तूला उपमा दिली जाते, ज्याला उपमा दिली जाते त्यास उपमेय असे म्हणतात आणि ज्याची उपमा दिली जाते त्यास उपमान असे म्हणतात. महेश, सलील ही उपमेय आहेत तर वाघ आणि ससा ही उपमाने आहेत. अलंकार शिकत असताना उपमेय आणि उपमान समजून घेणे गरजेचे आहे. आता आपण रूपक अलंकाराचे एक उदाहरण समजून घेऊया. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. या उदाहरणामध्ये लहान मूल हे उपमेय आहे आणि मातीचा गोळा हे उपमान आहे. तर वरील वाक्यात उपमेय हे उपमानच आहे असे मानलेले आहे. लहान मूल आणि मातीचा गोळा यात भेद नाही तर ते एकरूपच आहेत. यावरून रूपक अलंकाराचं लक्षण आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा उपमेय व उपमान यात एकरूपता असते असे वर्णन येते तेव्हा रूपक अलंकार होतो. म्हणून वरील वाक्यात रूपक अलंकार आहे. यावरून आपल्याला रूपक अलंकाराची काही वैशिष्ट्य सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य काय तर उपमेय आणि उपमान यांच्यात साम्य असते. दुसरं वैशिष्ट्य उपमेय हे उपमानच आहे असे मानले जाते. आणि तिसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की या अलंकारामध्ये म्हणजे, केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर
केला जातो. अशा प्रकारे आपल्याला इथं रूपक अलंकार समजून घेता येतो. या अलंकाराचं आपण आणखी एक उदाहरण पाहणार आहोत आणि या उदाहरणामध्ये आपण उपमेय आणि उपमान ओळखणार आहोत. नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी. या उदाहरणामध्ये बघा उपमेय ओळखायचं आहे आपल्याला. काय आहे उपमेय? तर जानकीचे नयन हे उपमेय आहे. आणि उपमान काय आहे? तर जानकीच्या डोळ्यांना कमळाची उपमा दिलेली आहे म्हणून उपमान आहे कमळ. तर या उदाहरणामध्ये उपमेय जानकीचे नयन आणि उपमान कमळ असे आपल्याला इथं लक्षात येते. दुसरं उदाहरण आहे ऊठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी मुखचंद्रमा सकळी कासी. यामध्ये उपमेय आहे श्री विष्णूचे मुख आणि उपमान आहे मुख चंद्रमा. मुख कसं आहे? तर चंद्रमा. मुखाला उपमा कशाची दिली? चंद्रमाची. म्हणून उपमान चंद्रमा. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये उपमेय आणि उपमान ओळखा असे विचारले जाते. यानंतरचा अलंकार आहे व्यतिरेक अलंकार. दुसरा अलंकार आपण अभ्यासतोय. या अलंकाराचं लक्षण असं सांगता येते जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. आपण व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण इथं समजून घेऊया. बघा बरं उदाहरण. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या ठिकाणी उपमेय आधी शोधूया. उपमेय आहे देवाचे नाव आणि उपमान कशाची उपमा दिली देवाच्या नावाला? अमृताची. म्हणून अमृत हे उपमान आहे. देवाचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार असतो. हे आपण इथं लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक उदाहरण आपण समजून घेऊया आणि त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत उदाहरणामध्ये त्या आपण समजून देण्याचा प्रयत्न करूया. तू माऊलीहून मयाळ चंद्राहुनी शीतल पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. या उदाहरणामध्ये उपमेय आहे तू म्हणजे परमेश्वर अथवा गुरु. तर आपण काही गोष्टी इथं आपल्याला विचारलेल्या आहेत त्या शोधायच्या आहेत. तर पहिल्या ठिकाणी आपल्याला उपमान शोधायचं आहे. ते उपमान काय आहे? तर माऊली. आणि समान गुण कुठला आहे? परमेश्वर आणि माऊलीचा मायाळूपणा. मयाळा हा शब्द आलेला आहे म्हणून उपमान आहे माऊली आणि समान गुण आहे मायाळूपणा. दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की उपमेय तू म्हणजे परमेश्वर अथवा गुरु. उपमान दिलेला आहे चंद्र. तर समान गुण कोणता? तर चंद्राहुनी शीतल म्हणलेला आहे म्हणजे शीतलता हा समान गुण आहे. तिसऱ्या ठिकाणी आपल्याला उपमान शोधायचं आहे. उपमेय आहे परमेश्वर अथवा गुरु आणि उपमान पाणी. या दोन्ही गोष्टींचा समान गुण दिलेला आहे पातळपणा. तर अशा प्रकारे आपल्याला व्यतिरेक अलंकाराचा अभ्यास करता येतो. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तो अलंकार म्हणजे व्यतिरेक अलंकार. धन्यवाद.